आपल्या उलटून आहे म्हणून गरिबाची केली, पण किंमत नाही तिला. बापाच्या घरी खायला भेटत होतं का? पण काय इथं आल्यावर तो चहा. असू दे ठीक आहे. बघ किती दूध घातले. अगं बापाच्या तिकडं बघाय तरी भेटत होतं का? कुठं लांब जायला लागायचं त्यांना सामान आणायला सुद्धा. हे तर सगळं इथं भेटतंय. झाकली मोठ 1.25 लाखाची, काय बोलायचं नाही. हे काय वर्क का काय करून घेतली ब्लाउजवर, 2,000-2,000 रुपये घेतात. आपली पिंकी असलं घरी करती आणि हिला घरात बसून बसून नक्की होतं तरी काय काय माहित. आली नवीन साडी दिली करायला, आली नवीन साडी दिला ब्लाऊज शिवायला. आपल्याकडे होतं का असं? अगं आपण 2 साड्यांवर महिना घालवायचो, वर्ष वाढायचो. कुठला सण असेल तेव्हा साडी घ्यायचो आणि हिच रोज नवीन साडी घालते, रोज नवीन साडी घालते. त्याच्यावर मॅचिंग ब्लाऊज. बापाच्या तिकडं भेटत होतं का? बापाच्या तिकडचं गरीब म्हणून गेली न वाया गेली असं झालंय सगळं बघ. आणि हे बघ मला साडी दिली बारशाला. काय ग पोतेरा निव्वळ. एकदा तरी घालू वाटते वे ती माशाचं जाळं. आणि स्वतःच्या लेकीला गरीब गरीब म्हणून लई साड्या देतात. आणि आपण गेलो ना आपल्याला नाहीत चांगल्या साड्या. आपल्याला काय आशा आहे तेव्हा आपल्याला काय कमी आहे. पण बघ की स्वतःच्या पुरीला चांगल्या साड्या आम्ही कमी करतो का ग ह्यांच्या पुरींना? गरीब गरीब म्हणून केली आणि इतकं नासधूस इतकं वाया घालवती काय सांगू तुला. काही सासवांचा खरंच हा गोड गैरसमज असतो की सुनेच्या घरी काय खायला प्यायलाच नव्हतं, ती भिकारीच होती आणि यांच्याकडे आल्यानंतरच तिचं भाग्य उजळलंय. म्हणून काही काही असमाधानी सासवा अशा काहीतरी चाड्या करत असतात. आलाय तुम्हाला असा अनुभव?